4 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा हिंदी विषयाचा पेपर जर तुम्ही असा लिहिला तर तुम्ही नक्कीच हिंदी या विषयात 80 पैकी 75च्या वर मार्क्स हे मिळवालच. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 10वीचा हिंदीचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत कसा सोडवायचा जेणेकरून तुम्ही सुद्धा यामध्ये चांगला स्कोर हा कराल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदी या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एकूण वेळ हा 3 तास देण्यात येतो. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो विभाग एक गद्य असणार आहे तो एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 1 आ जो असणार आहे तो एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे, जो तुम्हाला पठित गद्यांशवरती विचारण्यात येतो. तर पाहू शकता प्रश्न क्रमांक 1 अ आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये पाहूयात कशा प्रकारे या मार्क्सचं डिव्हिजन आहे. तर पहिला जो आहे तो पहा आकलन कृतीवरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील जे गद्य आहे त्यातीलच तुम्हाला एक उतारा देणार आहेत आणि त्यावरचेच तुम्हाला किती 8 मार्क्सचे हे प्रश्न असणार आहेत. तर इथं पाहू शकता, अस्पताल में आए सोनाबाई के बच्चों की शरारत. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्या चौकटी पेनानं काढायच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, आकलन कृतीवरचा हा प्रश्न जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला संजाल पूर्ण करणार, त्यानंतर रिक्त स्थान भरे, त्यानंतर पहा सही या गलत. तर असे तुम्हाला सोपे प्रश्न असणार आहेत जे 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. तर इथे पाहू शकता पहिली जी कृती दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधीलच उत्तर इथं शोधून लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरतीच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा, त्यानंतर चूक की बरोबर किंवा संजाल पूर्ण करा, असे आकलन कृतीवरचे 2 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ते तुम्हाला काय करायचे आहेत, तर दिलेला जो गद्यांश असणार आहे त्यातीलच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर शोधून हे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी येणार आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो तुमचा 2 मार्क्ससाठी शब्द संपत्तीवरती असतो, ज्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द किंवा विलोम शब्द, शब्द युग्म, लिंग पहचान कर लिखिए. तर दिलेला जो शब्द आहे त्याला काय, त्या पॅसेजमध्ये काय त्याचा अर्थ असणारा शब्द तुम्हाला शोधून जस्ट तिथं लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्सचे असणार आहेत. खूप सोपा प्रश्न असणार आहे पहा. शब्दसंपदेसाठी तुम्हाला विलोमार्थी शब्द, त्यानंतर समानार्थी शब्द, त्यानंतर पाहू शकता तुम्ही शब्द युग्म तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर पहा चौथा जो असणार आहे तो तुमचा स्वमतवरती असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःचं जे मत आहे ते अगदी तुम्हाला किती 40 ते 50 शब्दात लिहायचं आहे, जे 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. तर इथं पाहू शकता तुम्हाला जो पॅसेज देणार आहेत, जो गद्यांश देणार आहेत त्यावरीलच तुम्हाला एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्यावरचं तुमचं काय मत आहे, तुमची राय काय आहे ते तुम्हाला तिथं व्यक्त करायचं आहे आणि ज्याचं उत्तर तुम्हाला 40 ते 50 शब्दात लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता शकुन अपशकुन समाज में प्रचलित एक अवधारणा है. तर तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, तर शकुन अपशकुन पर तुम्हारे विचार लिखिए. तर इथं लिहायचं की एक प्रचलित अवधारणा है, इसमें यह माना जाता है कि कुछ विशेष प्रकार की परिघटनाएं हमारे भविष्य का संकेत देती है. अनुकूल भविष्यवाणी संकेतों को शुभ शकुन और प्रतिकूल भविष्यवाणी करने वाले संकेतों को अपशकुन कहा जाता है. हमारे देश में ही नहीं अपितु संसार भर में लोग शकुन अपशकुन पर विश्वास करते हैं. काली बिल्ली द्वारा रास्ता काट जाना अपशकुन है. तर कोणकोणते अपशकुन आहे त्यांचं जर तुम्ही ह्यामध्ये उदाहरणं लिहिलं आणि व्यवस्थित अगदी एक्सप्लेन केलं, ॲटलिस्ट तुम्हाला 7 ते 8 ओळीत तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं तर तुम्हाला काय ते 2 मार्क्सचे स्वमतमध्ये भेटून जाणार आहेत. तर अशा तऱ्हेने आपण विभाग 1 जो होता गद्य त्यामधील प्रश्न क्रमांक 1 अ होता, जो तुम्हाला पठित गद्यांशवरचाच आधारित 8 मार्क्सचा आपण पाहिला आणि त्यामध्ये कशाप्रकारे मार्क्सचं डिव्हिजन केलेलं आहे आणि तुम्ही कशाप्रकारे हे परीक्षेमध्ये सोडवायचे आहे ते देखील आपण पाहिलं. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला आ जो असणार आहे तो देखील तुम्हाला पठित गद्यांशवरचाच असणार आहे आणि जो एकूण तुमचा 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर तुम्हाला ह्या प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये वेगळा गद्यांश देणार आहेत, पठित गद्यांशमधलाच एखादा उतारा देणार आहेत आणि प्रश्न क्रमांक पहिला आ मध्ये सुद्धा तुम्हाला काय करणार आहेत, तोच पठित गद्यांशमधला दुसरा हा उतारा ह्यामध्ये देणार आहेत आणि त्यावरचे प्रश्न हे 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. तर चला तर पाहूयात.
जो पहिला आहे तो आकलन कृतीवरचा आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करणार, त्यानंतर रिक्त स्थान भरे, सही या गलत पहचान कर लिखिए. तर यामध्ये पहा, संजाल पूर्ण करायचं ते पेननंच तुम्हाला काय करायची आहे, ती आकृती पूर्ण करायची आहे. व्यवस्थित पेननं अगदी काढायची आहे. तर इथं पाहू शकता, पाठ में प्रयुक्त गहनों के नाम, जस्ट तुम्हाला गहनों के नाम शोधून तिथं लिहायचं आहे. टीका, नथुनी, बिछिया. जो 2 मार्क्ससाठी अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो पठित गद्यांशवरचा आपण पहिला आकलन कृतीवरचा पाहिला. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे, जो आकलन कृतीवरतीच असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करना, रिक्त स्थान भरे, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए. तर इथे संजाल पूर्ण करना यावरचे 2 मार्क्स हे बघा आकलन कृती विचारलेले आहे. दिए गए गहनों के बारे में लेखक की माँ का विचार. जस्ट तुम्हाला जो पॅसेज देणार आहेत किंवा जो गद्यांशमधला जो उतारा देणार आहेत, त्यातीलच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर इथे शोधून लिहायचं आहे आणि पेननंच या कृती काय काढायची आहेत. जर तुम्ही इथं पेन्सिलनं काढला तर तुम्ही उत्तर जरी बरोबर लिहिला तर तुम्हाला इथे मार्क्स हे 0 मिळणार आहेत. त्यामुळे पेननंच या कृती काढायच्या आहेत. तर इथं पाहू शकता, दिए गए गहनों के बारे में लेखक की माँ का विचार क्या है? कोई चिंता नहीं, सदा ऐसे ही दिन नहीं रहेंगे, समय आने पर वे फिर बन जाएंगे, दुःख सुख सदा ही लगा रहता है जीवन में. तर अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो पहा, शब्दसंपदावरती असणार आहे. यामध्ये विलोम शब्द तुम्हाला पॅसेजमधीलच इथं शोधून लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तिसऱ्यातला पहिला जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी आणि दुसरा असणार आहे तो 1 मार्क्ससाठी, असं एकूण तिसरा जो असणार आहे तो शब्दसंपदावरचा एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं तुम्हाला वचन पहचान कर लिखिए, म्हणजे एकवचन आहे का बहुवचन आहे का ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे. तर गहणे बहुवचन आहे आणि घर एकवचन. या एकूण तिसऱ्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो पहा, स्वमतवरचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःचं मत हे 40 ते 50 शब्दात लिहायचं आहे. जो तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो पठित गद्यांश देणार आहेत आणि त्यावरच तुम्हाला एखादा टॉपिक विचारणार आहेत आणि त्यावरच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचं स्वमत हे व्यक्त करायचं आहे. तिथं तुमचं राय काय आहे त्याविषयी तर तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहायचं आहे. तर तिथं पाहू शकता काय प्रश्न विचारलेले आहेत, तर महिलाओं को गहनों का शौक, पर तुम्हारे विचार क्या है? तर इथं लिहिलेलं आहे पहा, श्रृंगार और स्त्रियों का पुराना नाता रहा है, केश विन्यास, परिधान और मेकअप के साथ साथ स्त्रियों के श्रृंगार में आभूषणों का महत्वपूर्ण योगदान होता है. आभूषण के प्रति स्त्रियों के आकर्षण की ध्यान में रखते हुए आभूषण निर्माता तरह तरह के सुंदर आभूषणों का निर्माण करते हैं. हमारे देश के अधिकांश हिस्सों में विवाह के समय कन्या को वर पक्ष एवं माता पिता की ओर से आभूषण देने की प्रथा चली आ रही है. इसके पीछे कन्या को श्रृंगार के साधन के साथ साथ जीवन में वक्त जरूरत के समय काम आने वाली छोटी मोटी पूंजी देने का उद्देश्य होता है. आभूषण श्रृंगार और पूंजी देने दोनों के काम आते हैं. तर जे महिलाओं को गहनों का शौक होता है उस पर तुम्हारे क्या विचार आहे? तर असं तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचं आहे त्याचं उत्तर, जे तुम्हाला 2 मार्क्स हे घेऊन जाणार आहेत. आणि तुम्हाला जो गद्यांश देणार आहेत पठित गद्यांश, त्याच्याच रिलेटेड हा स्वमतचा प्रश्न असणार. त्याच्याच रिलेटेड एखादा टॉपिक असणार आहे आणि तोच प्रश्न तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. अजिबात पॅसेज हाय असं उतरून लिहायचं नाही. तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे यावर. त्या प्रश्नावर तुमचं स्वतःचं मत काय आहे? तर महिलाओं को गहनों का शौक क्यों होता है? क्यों उन्हें पसंद होता है गहनों और श्रृंगार क्यों करते हैं? इसलिए तुम्ही काय करणार, तुम्हाला काय करायचं, तर व्यवस्थित अगदी तुम्हाला त्याचं उत्तर हे लिहायचं आहे, जे हिंदीत लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता कसं हिंदीत व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि तुम्ही हिंदीत स्वमत हे व्यवस्थितच लिहायचं आहे. अजिबात तिथे कुठेही खाडाखोळ, त्यानंतर शुद्ध लेखनाच्या नियमानुसारच ते लिहायचं आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो अपठित गद्यांशवरचा असणार आहे, जो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. जो तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील, म्हणजे हिंदीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या बाहेरील तुम्हाला एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरची तुम्हाला 4 मार्क्स हे प्रश्न असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही की जो पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करना, आकृती पूर्ण कीजिए किंवा रिक्त स्थान भरिए, सही या गलत पहचान कर लिखिए. तर इथं संजाल पूर्ण करना विचारलेला आहे, जे 2 मार्क्ससाठी. पहिली जी कृती आहे ती पहा, 1 मार्क्ससाठी, पलाश के फूल के अंडकोश की 2 विशेषताएं लिखिए. रेशमी और मांसल होता है, इनकी लंबाई लगभग सेंटीमीटर होते. त्यानंतर हे 1 मार्क्ससाठी. प्रत्येकी जर तुम्ही एकच यामध्ये ही
कृती जर पूर्ण केला तर तुम्हाला अर्धा मार्क्स मिळेल आणि जर तुम्ही दोन्ही पण केला तर ही आणि ही केला तर किती 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ती देखील 1 मार्क्ससाठी. असं एकूण पहिला जो असणार आहे प्रश्न क्रमांक पहिला ई मधला पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी याच्यामध्ये डिव्हिजन केलेला आहे. पहा, पलाश के फूल में परागकण क्रिया इनके द्वारा होती है. तर हे देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही व्यवस्थित अगदी 2 मार्क्सचा आकलन कृतीवरचा प्रश्न हा सोडवायचा आहे. त्यानंतर पहा, जो दुसरा असणार आहे तो स्वमतवरचा असणार आहे. जो तुम्हाला पॅसेज देणार आहेत किंवा अनसीन जो पॅसेज म्हणतात म्हणजेच अपठित गद्यांश देणार आहेत त्यावरचीच एक रिलेटेड टॉपिक तुम्हाला देणार आहेत आणि त्यावर तुमचे विचार काय ते तुम्हाला हिंदीत लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, वृक्षारोपण का महत्त्व पर मेरे विचार, ज्यामध्ये तुम्ही हिंदीमध्ये तुम्हाला माहीत असलेली छोटीशी कविता 4 ओळींची लिहू शकता. तर इथं लिहिलेलं आहे बघा, मैं हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमारी मांगे पूरी करो, पेट तोड़ना बंद करो. लोग अब समझ गए हैं कि वृक्ष ही हमारे सच्चे मित्र है. वे सिर्फ हमें फूल फल छाया और लकड़ी ही नहीं देते बल्कि हमारे उस पर्यावरण को भी शुद्ध रखते हैं जिसमें हम सांस लेकर जीवित रहते हैं. तर असं अत्यंत 2 पॅरेग्राफ्समध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे आणि जे 7 ते 8 ओळीत असलं पाहिजे व्यवस्थित. अगदी यामध्ये तुम्हाला स्वमत तुमचं हिंदीत लिहायचं आहे. त्यामुळे कोणीही विसरायचं नाही की हिंदीचा पेपर आहे तिथं अजिबात मराठीचं स्वमत लिहून यायचं, मराठीत स्वमत लिहून यायचं नाही. त्यानंतर पहा, आपण पाहिला की प्रश्न क्रमांक 1 ई जो होता तो एकूण 4 मार्क्ससाठी, आकलन कृतीवरती 2 मार्क्स आणि स्वमतवरती 2 मार्क्सवरतीच असणार आहे. तर एकूण जो विभाग 1 होता गद्य असणार आहे तो तुमचा हिंदीचा 20 मार्क्ससाठी आपण पाहिला. जर पहिला अ आणि आ असणार आहे तर पठित गद्यांश आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला ई असणार आहे तो अपठित गद्यांशवरचा. त्यानंतर आपण विभाग 2 पद्य पाहणार आहोत जो तुमचा एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच 2 कविता देणार आहेत. पहिला जो असणार आहे तो पहा, प्रश्न क्रमांक दुसरा अ असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी आणि प्रश्न क्रमांक दुसरा आ असणार आहे तो देखील 6 मार्क्ससाठी. तर 6 मार्क्समध्ये कशाप्रकारे मार्क्सचं डिव्हिजन केलेलं आहे पहा. पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करना, सही या गलत लिखना, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये रिक्त स्थान भरे. तर असे सोपे प्रश्न तुम्हाला काय करायचे, एक कविता देणार आहेत तुम्हाला आणि त्यावरचे तुम्हाला 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. तर पहिला जो होता तो आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी आपण पाहिला. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो पहा, शब्द संपदावरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी एकूण असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला दिलेली जी कविता आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यातीलच तुम्हाला समानार्थी शब्द किंवा विलोमार्थी शब्द जे तुम्हाला पठित पद्यांशवरतीच म्हणजे दिलेल्या कवितेमध्येच असणार आहेत ते जस्ट तुम्हाला तिथं शोधून लिहायचं आहेत. अजिबात तिथं स्वतःला जे येतील ते अजिबात समानार्थी शब्द लिहायचं नाहीत. ज्या कवितेत जे शब्द दिलेले आहेत तेच शब्द लिहायचे आहेत आणि ते लिहिला तरच तुम्हाला काय होईल, मार्क्सही मिळून जाणार आहेत. 2 मार्क्ससाठी शब्द संपदावरचं कवितेवरचं असणार आहे पाहू शकता. आणि तिसरा जो असणार आहे तो देखील तुम्हाला सरळ अर्थ किंवा भावार्थ लिखिए त्यानंतर किंवा दी गई पंक्तियों का सरळ अर्थ लिखिए हे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिला जो होता तो आकलन कृतीवरचा 2 मार्क्स, शब्द संपदा 2 मार्क्स आणि तिसरा जो असणार आहे तो तुम्हाला दिलेली जी कविता आहे त्यापैकी 4 तुम्हाला कवितेच्या त्या ओळी देणार आहेत आणि त्यावरचा तुम्हाला भावार्थ किंवा सरळ अर्थ हा लिहायचा आहे. त्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकातील सगळ्या ज्या कविता आहेत त्यांचा व्यवस्थित अगदी अर्थ काय आहे आणि व्यवस्थित त्या वाचून जायच्या आहेत आणि व्यवस्थित त्यांचं काय अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कवितेचे कवी कोण आहेत हे देखील तुम्ही जरी लिहिल्या तरी तुम्हाला तिथे मार्क्सही भेटून जातील. तर ह्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत कवितेच्या त्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही भावार्थ जिथून लिहिला आहे तिथून अर्थ जो आहे तो तिथून उत्तर लिहायला सुरुवात केलं तरी चालेल. तुमचा वेळ देखील यामध्ये काय होणार आहे, वाचणार आहे. तर इथं पाहू शकता भावार्थ लिहिलेला आहे. तुम्हाला कळण्यासाठी या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत की त्याचा भावार्थ काय आहे. तर एकूण प्रश्न क्रमांक दुसरा अ जो होता तो एकूण किती 6 मार्क्ससाठी होता, जो पठित पद्यांशवरती असणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा अ जो असणार आहे तो देखील पठित पद्यांशवरतीच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच एक कविता देणार आहेत आणि त्यावरचे 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. तर पहिला जो असणार आहे तो पहा, आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मन डर रहा है इनका श्रीराम किनका, तर श्रीराम का ही संचाल पूर्ण करना, त्यानंतर रिक्त स्थान भरणा. तसे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहेत आणि तुम्हाला प्रश्न क्रमांक दुसरा
अ मध्ये वेगळी कविता असणार आहे जी पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे आणि आ मध्ये देखील वेगळी कविता असणार आहे जी पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे. दोन्हीसाठी एकच तुम्हाला कविता देण्यात येणार नाही. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो शब्दसंपदेवरती जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या कवितेतीलच शब्द हे शोधून लिहायचे समानार्थी किंवा विरुद्धार्थी. त्यानंतर लेखन नियमानुसार व्यवस्थित शब्द तो जसा दिला आहे दिलेल्या कवितेत तसा लिहा. त्यानंतर पहा तिसरा जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे तर यामध्ये देखील तुमचा सरळ अर्थ लिहायचा आहे जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि तुम्हाला इथे बघा मी ओळी दिलेल्या आहेत, कवितेच्या ओळी समजण्यासाठी हे लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही अर्थ जिथून लिहिलाय तिथून उत्तराला स्टार्ट करायचं आहे लिहायला उत्तरपत्रिकेमध्ये. तर इथं पाहू शकता हे देखील तुमचं 2 मार्क्सला असणार आहे. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक जो दुसरा होता विभाग पद्यवरचा तो एकूण 12 मार्क्ससाठी होता आणि तो खूप सोपा असणार आहे. तुम्हाला असं व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा विभाग जो 3 असणार आहे तो तुमचा पूरक पठणवरती असणार आहे. आणि तुम्हाला ज्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी जे गद्य विभाग दिलेले आहेत त्यावरतीच तुम्हाला एकूण हा 8 मार्क्ससाठी असणार आहे. पहा प्रश्न क्रमांक तिसरा अ असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी. तर तुम्हाला जे शिकवलेले जे धडे आहेत पूरक पठणसाठी त्यावरतीच तुम्हाला काय करणार आहेत हे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही की पहिली जी असणार आहे ती आकलन कृती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा किंवा संजाल पूर्ण करणं असे सोपे प्रश्न असणार आहेत जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि दुसरा जो असणार आहे तो पहा तुम्हाला काय करणार आहे तर एक स्वमत विचारणार आहेत. तुम्हाला स्वमत लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं एखादा टॉपिक देतील आणि त्यावरती तुमचं मत काय आहे ते तुम्हाला अगदी 7 ते 8 ओळीत लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता भ्रष्टाचार एक कलंक पर तुम्हारे विचार क्या है. तर इथं पाहू शकता एक कवितेची ओळी लिहिली आहे व्यवस्थित अगदी. कहा कहा भ्रष्टाचार होता है तुम्हाला हिंदीत व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक तिसरा अ होता तो एकूण तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे जो पूरक पठणवरती असणार आहे. त्यानंतर पहा गद्य पूरक पठणच्या गद्यवरती असणार आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आ असणार आहे तो तुमचा पूरक पठणच्या पद्यवरती असणार आहे जो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये पाहू शकता जोडा जुळवा असं 2 मार्क्ससाठी पहिली कृती जी असणार आहे ते आकलन कृती जोडा जुळवा. त्यानंतर तुम्हाला संजाल पूर्ण करणं, रिक्त स्थान भरे, सह्या गलत लिखिए. तर हे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा आ मधला दुसरा असणार आहे तो स्वमत सती असणार आहे. तर आंख के बारे में तुम्हारे शरीर का एक महत्वपूर्ण अंग है इसके बारे में तुम्हारा विचार क्या है. तरी व्यवस्थित अगदी तुम्हाला स्वमत लिहायचं आहे, जे तुम्हाला पूरक पठण हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी जे पद्य विभाग आहे त्यांचा व्यवस्थित तिथे अभ्यास करून जायचा आहे. त्यांचा अर्थ काय असणार आहे व्यवस्थित करून जाईन. त्याच रिलेटेड तुम्हाला स्वमत एखादी देणार आहे आणि तुम्हाला अगदी लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. तर अशा तऱ्हेने पूरक जो पठण होता तो किती मार्क्ससाठी होता तर एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. पहा जे तुमच्या हातातले मार्क्स आहेत त्यामुळे तुम्ही हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी जेवढं काही शिकवलेलं आहे धडे ते तुम्हाला व्यवस्थित इथे करून जायचं आहे. त्यानंतर पहा विभाग जो 4 असणार आहे भाषा अभ्यास खूप असणार आहे, हा सोपा असणार आहे. बघा तुम्हाला स्कोरिंगसाठी हा जो आहे तो एकूण 14 मार्क्ससाठी आहे आणि स्कोरिंगसाठी हा जो विभाग असणार आहे तो व्यवस्थितच तुम्ही सोडवायचा आहे, जेणेकरून तुम्ही हिंदीच्या विषयात स्कोर हा करू शकता. तर इथं पाहू शकता प्रश्न क्रमांक 14 अ जो असणार आहे तो व्याकरणवरती 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता काय काय केलं तर शब्दभेद पहिला जो असणार आहे तो शब्दभेद म्हणजेच पहचानावर बदलणार. तर इथं दिलेल्या वाक्यातील शब्दभेद तुम्हाला काय क्रियाविशेषण आहे का विशेषण आहे का सर्वनाम आहे का नाम आहे का ते व्यवस्थित ओळखून लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो अव्ययवरचा असणार आहे व्याकरणच्या, आणि ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या वाक्यातील अव्यय शोधून त्याचं वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे. तर बल्कि या शब्दाचा तुम्हाला काय करायचं तर वाक्यात उपयोग करायचा आहे. तर इथं वापर केलेला आहे पहा तुम्ही गोरगाव नाही बल्कि यही रहना चाहिए. हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि तिसरा जो असणार आहे तो संधी असणार आहे. पहा संधी विच्छेद, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा इथं नायिका याचं संधी विच्छेद कसं केलेलं नाही अधिक इका. त्यानंतर ही संधी कुठला आहे स्वरसंधी ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो पहा तो तुमचा सहाय्यक क्रियावरती असणार आहे. तर सहाय्यक क्रियाचं काय मूल रूप तुम्हाला लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि संधीचा देखील 1 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न असणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑप्शनला असणार आहेत कोणतीही एक लिहायचं आहे. त्यानंतर 5वा जो असणार आहे तो पहा तुमचं काय असणार आहे तर प्रेरणात्मक क्रियावरती असणार आहे, जो 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर खेळना खिलाना खिलवाना हे तुम्ही व्यवस्थित कृत्या ज्या दिलेल्या आहेत
ह्या जे टेबल्स दिलेले आहेत ते तुम्ही पेननच काढायचे आहेत. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो मुहावऱ्यांचा असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या मुहावऱ्याचा अर्थ लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे. त्यानंतर पहा, जो 7वा असणार आहे तो तुमचा असणार आहे कारक. कारक पहचान कर लिखिए. तर इथं से हे करणकारक आणि अपादानकारक आहे, ते व्यवस्थित अगदी ओळखून लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, 8वा जो असणार आहे तो तुमचा विरामचिन्हांचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर 9वा जो असणार आहे तो पहा, काल परिवर्तनवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्य सामान्य भूतकाळात किंवा अपूर्ण वर्तमान काळात करा, जे तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि जो 10वा असणार आहे तो पहा, तुम्हाला काय करायचं, तर वाक्य रचना के अनुसार उसका वाक्य के रचना का भेद लिखिए. तर इथं पाहू शकता तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेलं वाक्य हे शुद्ध करून लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये जो 10वा असणार आहे तो पहा, त्यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला 11वा जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 2 हे वाक्य देणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला ते वाक्य शुद्ध करून शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य असं लिहायचं आहे. अब तो वृद्धाश्रमों का जमाना आ गया है, तर तिथं तुम्हाला चुकीचं दिलेलं प्रश्नपत्रिकेमध्ये आ गई है, तर तिथं काय येईल, आ गया हे व्यवस्थित ते वाक्य वाचायचं, कुठं तिथं करेक्शन करायचं, तिथं अंडरलाईन करायचं आणि ते परत लिहायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर पहा, हे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे, वाक्य शुद्ध करके लिखे. तर अशा तऱ्हेने तुमचा विभाग जो 4 होता भाषा अध्ययनाचा, तो एकूण 14 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, जो विभाग 5 असणार आहे तो उपयोजित लेखनाचा असणार आहे, जो तुमचा 26 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लिखाणही खूप करायचं आहे. त्यामुळे पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 5वा अ जो असणार आहे तो पत्रलेखनावरचा असणार आहे. तर तुम्हाला इथं व्यवस्थित अगदी पत्रलेखन कसं लिहायचं हे लिहिलेलं आहे. दिनांक लिहायला विसरायचं नाही, कोण लिहित आहे त्याचा पत्ता, त्यानंतर इथं काय करायचं आहे, तर तुम्हाला कुणाला लिहिणार आहात हे पत्र, तर त्यांचं नाव, त्यानंतर प्रति व्यवस्थित अगदी त्यांचा पिन नंबर, पत्ता, त्यानंतर विषय लिहायला अजिबात विसरायचे नाही. हे औपचारिक पत्र आहे, त्यामध्ये विषय लिहिणे आवश्यक आहे, ज्यासाठी मार्क्स असतात. जर तुम्ही विषयपर्यंत पत्र लिहिले तर 1च मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अगदी महोदया किंवा महोदय जे काय असेल ते तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याचं जे पत्राचे जे मजकूर असणार आहे तो 7 ते 8 ओळीत व्यवस्थित लिहायचा आहे, हिंदीमध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपका विश्वासी या विश्वासू, तर नाव लिहायचं आहे, तुमचा ईमेल लिहायला इथे विसरायचं नाही. तर एकूण तुमचं 5 मार्क्सचं हे लेटर असणार आहे. तर मजकूरसाठी तुमचं किती 2 मार्क्स असणार आहेत. आणि एकूण तुम्ही पत्र कसं व्यवस्थित फॉर्मॅटली नुसार लिहिलं आहे का, व्यवस्थित हिंदीमध्येच व्यवस्थित आहे का, ते ग्रॅमॅटिकली तुमचे जे सेंटेन्स असतात की व्यवस्थितच तुम्ही लिहिला आहे का, का पाल्लाळिक लावलं नाही, तर व्यवस्थित हे बघतात आणि त्यानुसार तुम्हाला ईमेल लिहिला आहे का, तर त्यानुसार ते मार्क्सचं डिव्हिजन हे केलं जातं. तर अशा तऱ्हेने पत्रलेखनाचं आपण पाहिलं. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 1 जो 5वा जो होता तो अ मधला पहिला पत्रलेखनाचा आणि दुसरा जो असणार आहे, तर तुम्हाला एखादा पॅसेज देणार आहे आणि त्यावरती काय करायचं आहे, तर तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे आणि ज्याचं उत्तर ते पॅसेजमध्येच असणार आहे. तर दिलेला जो उत्तर आहे तो व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरचे कोणतेही 4 प्रश्न करायचे आहेत बघा तयार, 4 मार्क्ससाठी. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असणार आहे, त्यामुळे व्यवस्थितच तुम्हाला प्रश्नचिन्ह तिथं प्रश्न आपण तयार केले, त्यामुळे तिथं प्रश्नचिन्ह द्यायला अजिबात विसरायचं नाही. 4 तुम्ही प्रश्न ॲटलिस्ट करायचे आहेत, जे 4 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यानंतर पहा, जो प्रश्न क्रमांक तुमचा 5वा आ असणार आहे. मध्ये पत्रलेखन पहिला आणि दुसरा जो होता तो आपण काय पाहिला, तर प्रश्न गद्यांशमधलीच प्रश्न तयार करायचं पाहिलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आ जो असणार आहे तो देखील तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 कृत्या सोडवायच्या आहेत. तर पहिली जी कृती असणार आहे तर पहा, ती कहाणी लेखन किंवा वृत्तांत लेखन असणार आहे. यापैकी एक कोणतंही करायचं आहे, तुम्हाला जे सोपं जातं, तुम्ही कशाचा सराव व्यवस्थित केला आहे तर तुम्ही तिथे लिहू शकता. एकच सोडवायचं आहे. पहा, कहाणी लेखनचं मी इथं दिलेलं आहे. तुम्हाला काय करणार आहेत, हे प्रश्न कसं प्रकारचं विचारणार आहेत, तर तुम्हाला मुद्दे देणार आहेत कहाणीचे आणि त्यावरून तुम्हाला ती कहाणीला एक टायटल, त्यानंतर कहाणी व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. एक 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये तुमची कहाणी असली पाहिजे आणि कहाणीमध्ये सीख लिहायला अजिबात विसरायची नाही. तर कशाप्रकारे लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही सीख आणि जे टायटल आहे ते जर लिहायला विसरला तर तुमचे 2 मार्क्स हे जाणार आहेत आणि तुम्हाला 3च मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही टायटल आणि सीख व्यवस्थित आणि कशा प्रकारे ते मुद्द्यांचा वापर करून तुम्ही हिंदीत व्यवस्थित लिहिली आहे काय, तुमची कहाणी वाचण्यासाठी मनोरंजक वाटते का, व्यवस्थित अगदी ती कहाणीतून नेमकं काय अर्थ, तर तुमचा
त्यामध्ये काय अर्थ निर्माण होतो, व्यवस्थित ती कहाणीचा शेवट केला आहे का, हे सगळं पाहिलं जातं आणि ज्यासाठी तुमचे 5 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 5वा आ मधला दुसरा जो असणार आहे तो तुमचा विज्ञापन लेखन असणार आहे. तुम्हाला एखादा विषय देतील आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं तर त्याचं त्याविषयी जाहिरात, विज्ञापन म्हणजे जाहिरात तयार करायची आहे. तर इथं एखाद्या साबणाची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायला सांगितलेली आहे पहा. चकाचौंध त्या साबणाचं नाव आहे. तर इथं पाहू शकता अगदी अट्रॅक्टिव्ह केलेली आहे. व्यवस्थित तुम्ही कृतींचा, वेगवेगळ्या आकृतींचा वापर करू शकता. फक्त इथं पेनांचाच वापर करायचा आहे. अजिबात पेन्सिलने ते कृत्या काढत बसायच्या नाहीत. त्यानंतर पत्ता, मोबाईल यायला हे विज्ञापन लेखनामध्ये विसरायचं नाही. तरच तुम्हाला काय करणार आहेत तर मार्क्स हे व्यवस्थित 5 पैकी 5 हे विज्ञापनमध्ये मिळणार आहे. तर पाहू शकता इथं आप भी चकाचौंध अपनाए. व्यवस्थित अगदी अट्रॅक्टिव्ह तुमचं विज्ञापन लेखन वाटलं पाहिजे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5वा ई जो असणार आहे तो निबंध लेखनावरचा असणार आहे, जो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे निबंधचा विषय तुम्हाला निवडताना हा व्यवस्थितच तुम्हाला वैचारिक निबंध लिहिता येतो का, का काल्पनिक, का आत्मकथनात्मक, तर पहिल्यांदा तुम्ही विषय निवडायचा आहे आणि त्यावरील तुम्हाला 7 मार्क्सचा हा निबंध असल्यामुळे व्यवस्थितच अगदी तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आणि ज्यामध्ये थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे व्यवस्थित तुम्ही निबंध लिहायचा आहे आणि ज्याला 7 मार्क्स असल्यामुळे तो देखील तुम्हाला थोडासा मोठा लिहायचा आहे. पाहू शकता तुम्ही निबंध कसा प्रकारे लिहिलेला आहे. तर कम्प्युटर एक वरदान हा जो आहे तर व्यवस्थित त्याचा शेवट करायचा आहे आणि जे सुरुवात आहे ते देखील व्यवस्थित करायचं आहे. तर व्यवस्थितच लिहिलेलं आहे पहा. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची हिंदीची बोर्डाची जी परीक्षा होणार आहे 4 मार्च 2026 रोजी, त्यासाठी तुम्ही हिंदीचा पेपर अशा प्रकारे जर सोडवला तर तुम्ही चांगलाच नक्की स्कोर करा हिंदी या विषयात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू सो मच.